तर आपल्या मनामध्ये ज्या इच्छा येतात ना, त्या इच्छा तरी आपल्या स्वतःच्या असतात का? नाही. त्या इच्छा कशा उत्पन्न होतात माहित आहे? आपण जे काही अन्न खातो, आपण ज्यांच्या संगतीत राहतो, आपण जो काही विचार करतो, याचा परिणाम म्हणून आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात. हा, तर त्या आपल्या इच्छा नसतातच मुळात, है ना? त्याच्यामुळे आपण काय होतो, या इच्छांच्या मागे धावतो आणि जरी इच्छा पूर्ती झाली तरी खरा आनंद आपल्याला मिळत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा समोर उभी असते. त्याच्यामुळे नुसतं इच्छा पूर्तीच्या मागे जाऊन, आपल्या वासनांच्या मागे जाऊन कधीही खरा निखळ आनंद आपल्याला मिळणार नाही, किंवा आपल्याला समाधीची अवस्था प्राप्त होणार नाही. आपल्याला खरा आनंद प्राप्त करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तप, स्वाध्याय आणि त्यानंतर ईश्वर प्रणिधान, आणि मग आपल्याला चांगली समाधी लाभू शकते, आनंद मिळू शकतो. कारण आपण तपसाने केवळ देह शुद्ध करू शकतो, परंतु आपण फक्त देहच आहोत का? आपण भावना, विचार, बुद्धी, स्मृती हे आपले भाग आहेत. त्याच्यासाठी आपल्याला स्वाध्याय करणं गरजेचं आहे. गौतम बुद्धांनी पण स्वाध्यायावरती खूप भर दिलेला आहे. मग स्वाध्याय केल्यानं काय होईल? आपल्या मनामध्ये जे दुःख आहे, दुःख दारिद्र्याची जी आवरणे आपल्या जीवनामध्ये आहेत, ती आवरणे दूर होतात. मग काय स्वाध्याय काय करायचे आपल्याला? तर मुख्यतः गौतम बुद्धांनी याला एक 4-5 शब्दांमध्ये सांगितलं आहे. ते म्हणतात की कायानुपश्चना. पहिला स्वाध्याय काय? कायानुपश्चन, म्हणजे काय? आपले शरीराचं निरीक्षण करा. त्याच्यासाठी तप करा, जसं की साधना, योगासन. त्याच्यानंतर सांगितलंय वेदनानुपश्चना, म्हणजे काय? आपल्या शरीरातील वेदनांचं निरीक्षण करा. त्यानंतर आहे चित्तानुपश्चना, म्हणजे आपल्या मनातील विचारांचे, संवेदनांचे, हा, याचं निरीक्षण करा. आपल्या मनामध्ये काय विचार येत आहेत, काय संवेदना तयार होत आहेत. आणि त्यानंतर सांगितलंय धम्मानुपश्चना, म्हणजे तुमच्या धर्माचं, तुमच्या नैसर्गिक स्वभावाचं निरीक्षण करा. यालाच त्यांनी म्हटलेलं आहे स्वाध्याय. आणि पतंजली मुनींनी सुद्धा ते सांगितलंय, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, क्रिया योग. हे तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान आपल्याला करायचं आहे. तरच आपल्या मनातील विचार, भावना संतुलित होतील स्वाध्याय केल्यानंतर, आणि मगच आपण ईश्वर प्रणिधान करू शकतो. म्हणजे प्रती भक्ती निर्माण होईल, आपल्याला ईश्वराप्रती समर्पण करता येईल. त्या आधी मग आपण आणि ईश्वर आपल्यापासून अलग आहे असा आपल्याला काही वेळ विचार करावा लागेल, तरच आपण समर्पित होऊ शकतो ना. हम्म म्हणून आपल्याला सुरुवातीला ईश्वर आणि आपण वेगळे आहोत ही जाणीव आपल्याला आपल्यामध्ये तयार करावी लागेल. आणि मग आपण ज्ञानात गेल्यानंतर आपण आणि ईश्वर एकच आहोत याची आपल्याला प्रचिती येईल. मग त्याचा सुरुवात होते तपाने. तप केलं की आपण शरीर मन शुद्ध होईल, पवित्र होईल, आणि मग ईश्वर प्रणिधान आपल्याला लागेल. प्रेम आणि भक्ती नसेल तर जीवनामध्ये काही अर्थ नाही. जसं की एखादा केक आहे, परंतु त्याच्यात गोडवा नाही, साखर नाही, तर काही मजा येणार नाही. तसंच जीवनामध्ये प्रेम आणि भक्ती नसेल तरी आपली चेतना फुलून येणार नाही. लक्षात आलं? यासाठी सांगितलं की ईश्वर आणि आपण हे वेगळे आहोत, हा, हे पहिल्यांदा आपल्याला कळायला पाहिजे, आणि तरच आपण समर्पण करू शकतो, अन्यथा करू शकणार नाही. आणि जेव्हा आपण मग तपस्वाध्याय ज्ञानाने जेव्हा आपण प्रगत होऊ, तेव्हा आपल्याला कळेल की ईश्वर, गुरु आणि आपण एकच आहोत. तेव्हाच आपण म्हणू शकतो की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच ब्रह्म आहे, सर्व विश्व ईश्वरमय आहे, माझे शरीर ईश्वराचेच आहे, माझं मन ईश्वराचंच आहे. हे आपल्याला तेव्हा घडेल जेव्हा आपण ईश्वर प्रणिधान करू. अत्युच्च अवस्था आपल्याला त्यावेळेस प्राप्त होईल. बघा, आपण काय करतो, भक्ती म्हणजे लोकांना काय वाटतं, मंदिरात जातात, काय पान फुलं वाहतात,
आणि त्यांना वाटतं की आपण खरे भक्त आहोत. पण खरी भक्ती काय माहित आहे? आपल्या देहाचा प्रत्येक अवयव, आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण, आपला प्रत्येक श्वास, चांगले वाईट सुख दुःखाचे सगळे विचार आपण ईश्वर चरणी अर्पण करायला पाहिजे. कारण त्यातलं आपलं काहीच नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण आपले दुर्गुण ईश्वराला अर्पण करतो, परंतु आपले सद्गुण सुद्धा ईश्वराला अर्पण केले पाहिजेत. कारण त्याच्यामुळे सुद्धा आपल्यामध्ये अहंकार येऊ शकतो. कारण हे सद्गुण पण आपले नाहीत आणि हे दुर्गुण पण आपले नाहीत. लक्षात आलं? असं समजून आपण ईश्वराप्रती समर्पण केलं पाहिजे. लक्षात आलं? तेव्हाच आपण पूर्णतः मुक्त होऊ शकतो. किंवा नुसतंच आपण जर तप केलं तर आपल्यामध्ये अहंकार येऊ शकतो. याच्यासाठी आपण आपले सद्गुण आणि दुर्गुण सुद्धा काय केले पाहिजेत? ईश्वराप्रती समर्पित केले पाहिजे. आणि कधीही तुलना नाही केली पाहिजे, जसे त्या दोन भक्तांनी केली. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आता गुरुदेवांच्या सानिध्यात आहोत, गुरुजींना भेटायला गेलो, कधी कधी वाटतं की अरे तो भक्त किंवा ते टीचर गुरुजींच्या फार जवळचे आणि आपण फार लांब, असं वाटतं आपल्याला कधी. किंवा गुरुजींचं त्या भक्तावर खूप प्रेम आहे किंवा त्या भक्ताचं गुरुजींवर खूप प्रेम आहे, अशी आपण तुलना करतो. पण तसं काही नाही. हा, आपण आपल्यावर आहे की आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम किती करतो की नाही, है ना? आपल्या मनावर आहे ते. आपल्याला आपण स्वतःहून मानून चालायचे की गुरु माझे सर्वात प्रिय आहेत आणि मी गुरुदेवांना खूप प्रिय आहे, हे आपल्या मानण्यावर आहे. त्याच्यामुळे आपण तुलना करण्याची गरज नाही. शेवटी संबंध कसे टिकवायचे हे प्रत्येकाच्या आपल्याच हातात आहे. जसं तुम्ही बीज पेरा तसं रोप उगवणार आहे, त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये आपण सकारात्मक बीज सतत पेरायला पाहिजे. हम्म नसेल तर काय होतं, जसं जमिनीमध्ये आपण काही नाही पेरलं तर तिथं कडू गवत किंवा रानटी कुचकामी वनस्पती सतत फैलावतात जमिनीमध्ये. तसं आपल्या मनामध्ये आपण सकारात्मकतेचं, प्रेमाचं, भक्तीचं बीज जर नाही रोवलं तर त्या ठिकाणी संशय, त्यानंतर राग, द्वेष, हे नको असणारे बीज मनामध्ये आपोआप पेरले जातात आणि आपण आपल्या साधना मार्गापासून दूर जाऊ शकतो. म्हणून अशा बिनकामी आणि कुचकामी विचारांना आपल्याला काय करायचं आहे? काढून टाकायचं आहे. त्याच्यासाठी तप, स्वाध्याय, ईश्वर आपल्याला ईश्वर प्रणिधान आपल्याला आवश्यक आहे. क्रियारूपी योग आवश्यक आहे. हा, आणि जेव्हा तुम्ही काम करत असाल तेव्हा आपण काही करत नाही, हे सारं घडत आहे अशी भावना ठेवली पाहिजे. समजा आपण सेवा करतोय, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही ऐकताय, हे आपण फक्त निमित्त मात्र आहोत. हे कुठेतरी गुरुजींच्या सूक्ष्म चेतनेच्या पातळीवर हे घडून आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत असं आपण समजलं पाहिजे. म्हणजे समर्पित आपण झालं पाहिजे. आपण एक साक्षीदार आहोत. आपल्या अस्तित्वात एक खोलवर एक कोपरा आहे जो बदलत नाही, तो तसाच राहतो, है की नाही? जसं की सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात, परंतु सूर्य मात्र स्थिर आहे, शांत आहे आणि अविचल आहे. आपण निमित्त मात्र आहोत. ही जाणीव आपल्याला आल्यानंतरच क्लेश तनु करणा घडेल असं म्हणतात. क्लेश म्हणजे काय? दुःख. शरीरातील वेदना, जीवनातील सर्व यातना, क्लेश, दुःख कमी होतील, सुसह्य होतील. आणि पुढे म्हटलंय समाधी भावनार्थ, जीवनामध्ये समाधी घडेल, संतुलन लाभेल. आपल्या आयुष्यातील जी दुःख आहेत ते कमी होईल. मग आता हे जे दुःख आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला दुःखांची मूळ कारणे कोणती आहेत ते माहित पाहिजे. तर आपल्या आयुष्यामध्ये पंचक्लेश किंवा 5 प्रकारची दुःखे असू शकतात. त्याची कारणं कोणकोणती आहेत? पहिला आहे अविद्या, दुसरा आहे अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पंचक्लेश. असे हे पंचक्लेश आहे. हे 5 प्रकारची दुःख आहेत. मग या दुःखांवरचा उपाय काय? ते दुःख कशी कमी करता येतील आपल्याला, ते आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूया. तोपर्यंत
जय गुरुदेव.